अभिजीत मखदूम 11 क्रिकेट टीमने जिंकलाय। अभिजीत मखदूम क्रिकेट टीम ज्यांचे अभिजीत मखदूमजी यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि आपल्या संघ मालकांना विजयाने वाढदिवसाची गोड भेट अभिजीत मखदूम 11 क्रिकेट टीम आणि हा संघ देईल का हे आपल्याला पाहायचं आहे। दुसऱ्या बाजूला MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट संघ संदीप मकवानाच्या नेतृत्वाखाली खेळतोय आणि हा संघ या संघाचे जे संघ मालक आहेत महेश कलगुटगेजी जे जयसिंगपूर नगरपालिकेचे नगरसेवक देखील आहेत, त्यांना देखील विजयाची भेट हा संघ देईल का। संदीप मकवानाच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय MK स्पोर्ट जयसिंगपूर आणि दुसऱ्या बाजूला मनोज संकपाळच्या नेतृत्वाखाली अभिजीत मखदूम 11 क्रिकेट टीम। कोणता संघ सामना जिंकेल आणि कोणत्या संघाला सुपर 8चं तिकीट मिळेल ते आपल्याला पाहायचं आहे। सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी दोन मातब्बर संघांची ग्रंथिका जुळली गेली आहे आणि हे दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतात। या सामन्यातील पराभूत संघ या स्पर्धेतनं आउट होईल। चला दोन्ही संघ तुमचा एक्स्ट्रा खेळाडू लगेचच आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवायचा आहे। दोन्ही संघ तुमचा एक्स्ट्रा जो खेळाडू आहे तो लगेचच कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवा। नाणेफेकी जिंकत घेतलेला फलंदाजीचा निर्णय सफल होईल का की दुसऱ्या बाजूला नाणेफेक जरी गमावली असली तरी सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये गमावायचा नाही हा ठाम आत्मविश्वास MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये पाहायला मिळेल का। नाणेफेक जिंकत पहिलं पर्व तर सर होतंय ते अर्थातच अभिजीत मखदूम 11 क्रिकेट टीमसाठी, मात्र नाणेफेकीचा कौल किती इम्पॉर्टंट ठरेल ती आपल्याला वेळ आणि काळ सांगून जाईल। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नंदू उल्पे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला शिवाजी। यावेळेला समोर खेळला रक्षात्मक पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला। डिफेन्सिव्ह फटका बचावात्मक खेळ इथे साकारण्याचा प्रयत्न चाललाय स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर नंदकुमार उल्पे यांचा, ज्यांना आवडीने लोक नंदू या नावाने ओळखतात। नंदू सबका बंधू यावेळेला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला ते तयार आहेत आणि त्यांच्याकडनं मोठ्या खेळाची देखील अपेक्षा प्रेक्षकांना आहे। गोलंदाजी मार्कवरती मेडिकल कॉलेज एंडकडनं गोलंदाज तयार। व्यक्तिगत कोड्यातलं पहिलं षटक यावेळेला खूप लेंथ बॉल आपल्याला पाहायला मिळालाय, खोदून काढायचा आहे। बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये। क्रिकेट मध्ये फुटवर्क देखील खूप आवश्यक आहे। तुमच्या हातामध्ये जर मोबाईल असेल तर नेटवर्क आणि तुम्ही जर फलंदाजी करत असाल तर फुटवर्क या दोन गोष्टींची खूप आवश्यकता असते आणि जर या दोन गोष्टी नसतील तर दोन्ही गोष्टींना काही किंमत नाहीये। गोलंदाज तयार। वैभवचा पुढचा बॉल रिवर्सचा टेम ढुंडो रे साजना। चेंडू एका बाजूला बॅट दुसऱ्या बाजूला, म्हणजे श्याम सर नक्की म्हणावं लागेल जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नंदू उल्पे यांची आपल्याला पाहायला मिळते। अनुभवी खेळाडू जरूर आहेत, एखादा मोठा फटका त्यांच्या बॅटमधनं देखील येऊ शकेल, मात्र खूप वेळ चाललाय। 3 चेंडू अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकांमधले डॉट घेतलेत। वैभव तयार। यावेळेला समोर खेळलाय रक्षात्मक फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय। क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन वरती आणि जोपर्यंत मिडऑनला क्षेत्ररक्षण होईल एकच धाव नंदू यांच्या बॅटमधनं निघाली आहे। एकेरी दबेने स्वतःचा आणि पर्यायानं बऱ्याच कालावधीनंतर टीमचं देखील खातं ओपन केलं गेलंय। षटक क्रमांक 1 चा खेळ अनिवार्य पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला दिसत आहेत सर्कलच्या बाहेर। एक डीप स्क्वेअर लेगला अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या मागे क्षेत्ररक्षक उभा आहे आणि दुसरा क्षेत्ररक्षक काऊ क्षेत्रामध्ये उभा आहे, जे सीमा रक्षक म्हणून आपल्याला काम पाहताना पाहायला मिळतात। इतर सर्व क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत। पुढचा बॉल वैभव यांचा, याही वेळेला बीट केलंय। जादुई गोलंदाजी वैभव यांच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला फलंदाज वेगळा आहे, मात्र रिझल्ट तोच आहे। डॉट बॉल घेतलाय वैभव यांनी, शिवाजी यांच्यावरती प्रेशर टाकलंय। शिवाजी म्हणजे काय तर शिवाजी म्हणजे सर्वोच्च। मी ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहे, मी ज्या प्रांतामध्ये जाणार आहे त्या क्षेत्रातला आणि त्या प्रांतातला मला शिवाजी व्हायचं आहे, म्हणजे मला सर्वोच्च व्हायचं आहे। शिवाजी हे सर्वोच्चतेचं प्रमाण आहे।
यावेळेला सुंदर फटका, कव्हर्सला गॅप खूप मोठी आहे आणि ही गॅप एका आकर्षक फटक्याने भेदून काढण्याचा प्रयत्न केलाय शिवाजी यांच्या बॅटमधून. जोपर्यंत परतीची वेगात फेकी आली आहे स्ट्रायकिंग एंडला, स्क्रीनवरती आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले संदीप मखवाना, त्यांच्या करवी जोपर्यंत चेंडूची परती जाते आहे. 2 धावांचा बहुमूल्य कालावधी आहे. दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या मात्र वाढते आहे फलकावरती. 3 धावा, 2 धावांनी शिवाजी यांनी आपलं खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या फलकावरती आहे फक्त 3. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. नाणेफेकी जिंकत संघनायक मनोज संगपाळ यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य ही ठरवण्याची आता मात्र त्यानंतरच्या कालावधीमध्ये वेळ येईल. त्या वेळेला आपल्या समोर स्पष्ट होईल घेतलेला निर्णय सफल होता का, की संघ साथीदारांनी तो निर्णय सफल ठरवला. खरं तर क्रिकेट हा एका खेळाडूचा खेळ अजिबात नाहीये. 11च्या 11 खेळाडूंना 100% योगदान द्यावं लागतं आणि त्याच वेळी त्यांचा संघ सामना जिंकत जातो. गोलंदाजीमध्ये बदल केलाय आपण पाहतोय. मार्केट यार्ड एंड कडून गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होतील. सद्दाम मुलानी व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं टीमच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मध्ये सद्दाम मुलानींना आपण पाहतोय. शिवाजी जे आपण फलंदाज आहेत ते देखील सज्ज झाले आहेत. गोलंदाज तयार, फुल टॉस बॅटवरती घेतलं, कव्हर्सला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाईल 2 धावांचा बहुमूल्य कालावधी आहे. झटपट वेगाने आपापले एंड दोन्ही खेळाडूंनी बदललेत. दुहेरी धावांची लहर आपल्याला पाहायला मिळते व 2 धावांनी टीमची धावसंख्या फलकावरती लागते ती मात्र 5. आपल्या हाताची बोट देखील 5च आहेत. धावसंख्या देखील झाली आहे 5. यावेळेला ताकद देण्याचा प्रयत्न नंदू उल्पे यांच्यावरती प्रचंड दबाव आहे. दबावाची परिस्थिती स्वतःच निर्माण करून घेतली आहे, कारण सुरुवातीपासून जे डॉट बॉल घेतले आहेत त्याचा प्रेशर साफ जाणवतोय नंदू यांच्यावरती. बाईचा सिग्नल पंचांनी कळवलाय. आतापर्यंत टीमची धावसंख्या पुढे जाते 6 वरती. स्पर्धेचा आजचा 4था दिवस. कोल्हापूर वासियांनी हा क्रिकेट स्पर्धाच नाही तर क्रिकेटचा महोत्सव म्हणून याकडे पाहिले. सलग 3ऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेचं शानदार आयोजन देखील आपण पाहतो आहोत. यावेळेला ऑफ्टिकवरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आपण पाहतोय गलीच्या क्षेत्रामध्ये आहे. 1च धाव आणि एकेरी धावेने टीमची धावसंख्या वधारते ती फलकावरती. जर माईक जरा दुसरं दे. हॅलो चिक. फलकावरती आतापर्यंत 8 धावा देखील लागले आहेत. नंदकुमार उल्पे व्यक्तिगत 4 धावांचं योगदान आतापर्यंत त्यांनी दिले. शिवाजी यांच्या साथीला मैदानामध्ये फलंदाजी करतायत. ते 3 धावांवरती खेळतात. यावेळेला खूप चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय. क्षेत्ररक्षकाला हेरलंय. हॅलो चिक. 8 धावांवरती पहिला धक्का मिळालाय. शिवाजी यांच्या रूपाने फलंदाज मैदानाच्या बाहेर देखील गेलाय. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः बॅटिंग करते या मॅचमध्ये अभिजित मगदुम 11 क्रिकेट टीम. नाणेफेकीचा कौल जरूर जिंकलाय आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय देखील झाला.
MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमच्या विरोधामधली ही लढत. जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा 8वा संघ आपल्याला मिळेल आणि उद्याच्या दिवसातील पहिल्याच सामन्यापासून आपल्याला सुपर 8च्या लढती पाहायला मिळतील, सुपर 8चे सामने देखील पाहायला मिळतील. त्यामुळे प्रेक्षकांना उद्याचा दिवस हा खास क्रिकेटमय होणार आहे आणि उद्याच्या दिवशी कोल्हापूर, संपूर्ण कोल्हापूरमध्ये क्रिकेटचा जल्लोष देखील होणार आहे. कसबा बावडा परिसरामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम रंगलाय. KPLच्या माध्यमातून गोलंदाजीमध्ये बदल. नागेश पाटील जो व्यक्तिगत कोड्यातलं पहिलं षटक हाताळेल मेडिकल कॉलेज एंडकडून आणि त्याच्या समोर बॅटर तयार आहे नंदू उल्पे. यावेळेला उडवलंय. बराच काळ ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका खेळण्याचा प्रयत्न नंदू उल्पेने केलाय, मात्र ताकद कमी पडली आहे. झेल देखील टिपलाय. हॅलो दुसरा धक्का फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमला मिळाला. नाणेफेकी जिंकली होती अभिजित मगदुम 11 क्रिकेट टीमने आणि बॅटिंगचा निर्णय झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अक्षय लाड आणि ज्याला प्रमोट केलं गेलंय. यावेळेला जर आपण पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर मनोज थोडासा वरती आला होता सुरुवातीला बॅटिंगला आणि मनोजच्या अगोदर जर आपण पाहिलं तर कृष्णांत पिंगळे देखील मैदानामध्ये फलंदाजीसाठी आले होते. यावेळेला रणनीती थोडीशी वेगळी बनवली आहे कारण या सामन्याचं प्रेशर काही वेगळं आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये एक संधी होती, या मॅचमध्ये संधी अजिबात नाही आहे. ही शेवटची संधी आहे या स्पर्धेमध्ये कायम राहण्यासाठी. त्यामुळे थोडासा नक्कीच रणनीतीमध्ये बदल केला. कृष्णांत पिंगळे आणि मनोज संगपाळ या दोन्ही खेळाडूंना थोडंसं मधल्या फळीमध्ये ठेवले फलंदाजीसाठी. 2 फलंदाज झटपट बाद झालेत आणि त्यामुळे अक्षय लाडला प्रमोट केलंय आणि त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी देखील दिली आहे नागेश पाटील, ज्याने एक सफलता मिळवली आहे आणि त्याच आत्मविश्वासाने ते गोलंदाजी मार्गवरती तयार झालेत. आडव्या बॅटने आखूड टप्प्याचा बॉल खेळण्याचा प्रयत्न इथे केला. अक्षय लाडच्या कानामध्ये गुदगुल्या करत, नाकावरती फुंकर मारत चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. 2 षटक 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. फक्त 8 धावा. फलकावरती ऑफस्टिकच्या बाहेर बॉल यावेळेला कट केलाय. चेंडू पॉइंटला चाललाय. 1 धाव बनवली जाईल. एकेरी धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकते 9 वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकही खेळाडू अजूनपर्यंत आपला जलवा, आपला करिश्मा दाखवू शकला नाहीये पहिल्या सत्रामध्ये. नाणेफेकी जिंकत फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत आणि तिसऱ्या षटकामध्ये धावांसाठी संघर्ष चाललाय. फक्त 9 धावा फलकावरती आलेत. गोलंदाज तयार नागेश पाटील. यावेळेला खूप चांगला फटका खेळलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका देखील आहे. आडव्या बॅटने खेळलाय जरूर, मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये आलाय आणि धाव घेण्याचा धोकादायक इथे प्रयत्न केलाय. मात्र पुन्हा एकदा माघारी पाठवले गेले अक्षय लाड यांना. अशा परिस्थितीमध्ये धावबाद होणं अजिबात पसंत नसेल कारण या अगोदर 2 फलंदाज लवकर बाद झालेत. मधल्या फळीमध्ये खूप मोठी जबाबदारी आहे या दोन्ही खेळाडूंवरती. पहिल्याच चेंडूवरती विकेट नागेश पाटील यांनी मिळवली. आतापर्यंत फक्त 2च धावा त्यांच्या माध्यमातून खर्च देखील झालेत. पुढचा बॉल. यावेळेला बॉलला उडवलाय मिड विकेटला. चेंडू बराच काळ हवेत आहे आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आल्या पावलांनी अक्षय लाड यांना परतावं लागेल फक्त 1च धावेवरती. एकेरी धावेचं योगदान देऊन अक्षय लाड मैदानाच्या बाहेर जात आहेत आणि जो निर्णय घेतला होता टीम मॅनेजमेंटने अक्षय लाड यांना प्रमोट करण्याचा, तो देखील निर्णय इथे चुकलाय. आत्ता मात्र 3 विकेट आणि फक्त 10 धावा अशा नाजूक अवस्थेमधून जातोय.
बॅटिंग करणारा अभिजित मगदुम 11 क्रिकेट टीम आणि त्यामुळेच संघाचा सगळ्यात अनुभवी खेळाडू, संघाचा संघ नायक, ज्याच्यावरती या सामन्याची पूर्णतः जबाबदारी असेल तो मनोज संकपाळ मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय. उद्याच्या दिवशी आपण पाहिलं तर उद्या सकाळी 9 वाजता पहिला सामना सुरू होईल. वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी बनाम शंभूराजे स्पोर्ट असा पहिला सामना उद्याच्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये बरोबर 9 वाजता क्वार्टर फायनलचा सामना सुरू होईल. याची कृपया प्रेक्षकांनी देखील नोंद घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा सामना ओम साई अद्विता स्पोर्ट बनाम SK रॉयल किंग असा देखील आपल्याला पाहायला मिळेल. मनोज संकपाळ मैदानामध्ये आला, आडव्या बॅटने फटका खेळला मिड विकेटला. 2 धावांची लहर देखील त्याच्या बॅटमधून आली आहे. दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या वाढते आहे फक्त 12. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा हा धावफलक एका नाजूक अवस्थेमधून जातोय. अभिजित मगदुम 11 क्रिकेट टीम MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. त्यानंतर तिसरा सामना होईल युवराज स्पोर्ट विरुद्ध चालू सामन्यामधील आत्ताच्या चालू सामन्यामधील जो विजेता संघ असेल त्यांची गाठ युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम बरोबर आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतरचा पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो महालक्ष्मी स्पोर्ट विरुद्ध अदिती विरू पाटील स्पोर्ट असा देखील सामना जो चौथा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर उपांत्य फेरीमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल सायंकाळी बरोबर 5 वाजता उपांत्य फेरीतील पहिला सामना होईल. आणि त्यानंतर बरोबर सायंकाळी 7 वाजता उपांत्य फेरीमधचा दुसरा सामना देखील तुम्हाला पाहायला मिळेल. रात्री ठीक 8:30च्या दरम्यान अंतिम सामन्याला सुरुवात होईल. यावेळी ऑफ वरचा बॉल ड्राईव्ह केलाय, चेंडू गलीमध्ये चाललाय. 1 धाव आतापर्यंत पळून पूर्ण केली. एकेरी धावेने टीमची धावसंख्या पुढे जाते 13. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ संपलाय. मनोज संकपाळ मैदानामध्ये आलाय. त्यानंतर त्याच्या बॅटमधून 2 धावा देखील आलेत. तो स्ट्रायकिंग एंडला तयार होईल. देवदास बॉलिंग मार्कवरती तयार आहे. मार्केट यार्ड एंड कडून तो गोलंदाजी सुरुवात करेल. मनोज संकपाळ स्ट्रायकिंग एंडला तयार. यावेळेला लेग स्टिकच्या बाहेर बॉल कट करायचं होतं, फ्लिक करायचं होतं, मात्र बॉल आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. पंचांनी कळवलंय की हा वाईड बॉल देखील आहे. लेग स्टिकच्या बाहेर आणि एका अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या वाढते 14. 3 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. या षटकामधील अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. देवदास तयार. मनोजसाठी हलक्या हाताने खेळलाय. पहिली धाव प्रचंड वेगात, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे आणि दुसऱ्या धावेसाठी देखील क्रीजच्या बाहेर निघालेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि हे जे चिक्की रन आहेत, याच्या चोरट्या धावा आहेत, त्या शेवटच्या क्षणामध्ये खूप महत्त्वाच्या ठरतात. क्रिकेटमध्ये असं कोणत्याही पुस्तकामध्ये लिहिलं नाही आहे की फक्त षटकार चौकारांनीच सामना जिंकता येतो. तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावे लागतील, तुम्हाला प्रचंड वेगात धावा पळून पूर्ण कराव्या लागतील आणि त्यासाठी मनोज संकपाळ मैदानामध्ये देखील आले आहेत. गोलंदाज तयार. यावेळेला पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड फटका खेळलाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकेरी धावांनी टीमची धावसंख्या आता मात्र बदलेल फलकावरती आणि धावा लागलेत 17. AB डिव्हिलियर्सच्या जर्सी क्रमांकावरती धावसंख्या गेली आहे
17चा खतरा आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत आणि धावांसाठी संघर्ष आणि संघर्षच चाललाय. यावेळेला काहीतरी वेगळं करायचं आहे. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे की हा वाईड बॉल आहे की नाही आणि यासाठीच मागणी केली आहे बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमने. आणि तिसरे आमचे पंच या ठिकाणी नक्कीच हा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतील रमेशजी सोलकर. आणि त्यांनी सांगितलं की ही फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे असं पंचांनी सांगितलंय. आमचे जे ऑनफिल्ड अंपायर आहेत त्यांनी देखील हा डिसिजनच दिला होता. आपण जर पाहिलं तर शपल क्रॉस झाला होता फलंदाज आणि त्यावेळेला वाईल्ड लाईन असते ती थोडीशी नक्की वाढली जाते आणि त्यामुळेच त्या नियमाचा अवलंब पंचांनी या ठिकाणी केलाय. एक डॉट बॉल देखील घेतला गेलाय 3 गड्यांच्या मोबदल्यात. 17 धावा, प्रचंड वेग, तेज तरार, 145 किलोमीटर पेक्षाही जास्त वेगाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सटीक लाईन मध्ये देवदासचा आणि त्याच्या माध्यमातून हा चेंडू आपण पाहतोय डॉट टिंब चेंडू आलाय. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. धावांसाठी संघर्ष कायम आहे. सामना खूप मोठा आहे त्यामुळे या सामन्याचं प्रेशर देखील मोठं आहे आणि तेच प्रेशर अभिजित मगदुम 11 क्रिकेट टीमने घेतलंय. एकमेव जमेची बाजू अजून संघनायक मैदानामध्ये आहे मनोज संकपाळ. त्याच्या बॅटमधनं जर धावा आल्या तर धावसंख्या ठीकठाक होईल आणि मनोज संकपाळ जर आता मात्र मैदानामध्ये लवकर आउट झाला तर मात्र दबाव अजून वाढत जाईल. मेगा स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहताय आमच्या या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलंय ते मान्य श्री कृष्णा मदन मिरजकर साहेब MM ग्रुप कोल्हापूर हे देखील आता मात्र पुढील नियोजित कामासाठी निघालेले आहेत. त्यांचे देखील आपण मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करूयात कारण साहेब आपण हे पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलात आणि त्यामुळेच आपण ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती घेऊ शकलो. त्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीने कृष्णा मदन पाटील साहेबांचे मनापासून धन्यवाद. तर यानंतरचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूयात श्यामजी वाक्कर सरांचा. धन्यवाद अमोल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा, माफ करा 18 धावा. गोलंदाजी मार्गवरती नागेश पाटील गोलंदाजी करतायत तर समोर बॅटर आहे आता सौरभ. सौरभ हा एक युवा खेळाडू आहे आणि त्याच्या समोर गोलंदाज नागेश पाटील हा सुद्धा एक युवा खेळाडू आहे. म्हणजे 2 युवा खेळाडूंमध्ये हा रणसंग्राम महासंग्राम कोल्हापूरच्या या पॅव्हेलियन मैदानावरती तुम्ही पाहत आहात. यावेळी फाईन लेगला खेळण्याचा इशारा. हॅलो, हा डॉट बॉलिंग, चांगली बॉलिंग नागेश पाटील याची. पुन्हा एकदा नागेश पाटील गोलंदाजी मार्गमध्ये पहिलं षटक खूप अफलातून टाकलं होतं, फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. तोच नागेश पाटील गोलंदाजी मार्गवर. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेतच, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण त्याला चकवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी देर आहे मगर दुरुस्त बाय. एक खणखणीत दणदणीत षटकार, कोल्हापुर प्रीमियर लीग षटकार तुम्ही बघता आहात. ये देखिएगा, गेंद को उड़ाया, सीधी गेंद चली गई है तारामंडल में 6 रन के लिए. सौरभ की बल्ले से आया ये सिक्सर. आता मात्र धावांची गरज आहे. सौरभच्या बॅटमधून एक मोठा फटका, धावसंख्या पोहोचेल 24. यावेळी मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल त्या ठिकाणी, एक धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या पोहोचेल 25. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आजच्या दिवसाचा हा शेवटचा सामना असेल, आजच्या रजनीचा हा शेवटचा सामना. आपण बघता आहात अभिजित मगदुम 11 विरुद्ध MK स्पोर्ट जयसिंगपूर. जो संघ जिंकेल तो क्वालिफायर करेल सुपर 8 मध्ये. पुढचा चेंडू घेऊन
नागेश पाटील कड़क शॉट केला है पॉइंट रीजन में, पण फक्त एकच धाव मिळेल. धाव संख्या 26 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावांसाठी झुंजतायत. धावा पाहिजे, धावांची गरज आहे. ती बॅटिंग करणारा संघ म्हणजे अभिजित मगदुम 11 संघ. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक चांगला बॉल. पंचांकडे वाईडची दाद मागतायत, पण पंच हे खूप अनुभवी आहेत. अक्षय कोळंबेकर, विश्वनाथ लिंगायत आणि रमीज सुलकर सर, हे तिन्ही सर खूप अनुभवी आहेत. म्हणून या कोल्हापूर प्रीमियर लीग साठी पंच म्हणून एक चांगलं योगदान देत आहेत. 5 षटकांची समाप्ती झाली. 3 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या आहे 26 धावा. 26 फॉर लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 5 ओव्हर. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उरलेल्या 18 चेंडू मध्ये किती धावा बनवतोय तो बॅटिंग करणारा संघ म्हणजे अभिजित मगदुम 11चा संघ. जो संघ जिंकेल तो क्वालिफायर होईल सुपर 8 मध्ये, आणि जो संघ हरेल त्याला वाट बघावी लागेल कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 पर्व 4, आणि त्या 4थ्या पर्वाची तुम्हाला वाट बघावी लागेल. मनोजच्या बॅटमधून एक खणखणीत शॉट. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आडवा येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फेकी करेल तोपर्यंत 2 धावा. मनोज सकपाळ आतापर्यंत चांगली बॅटिंग करतायत. 6 बॉल त्यांनी फेस केले आहेत आणि 9 धावांवरती नाबाद बॅटिंग करतायत. चांगली बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे. खूप अनुभव आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगली बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग त्यांनी केलेली आहे. बराच अनुभव आहे आणि हाच अनुभव आपल्या संघ सहकाऱ्यांसोबत घेऊन मैदानामध्ये उतरले आहेत. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये तेवढा संपर्क झाला नाही. 1 धाव कंप्लीट केली जाईल. धाव संख्या पोहोचेल 29 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 6वं षटक प्रगतीपथावरती. मनोज आणि त्यांचे सहकारी सौरभ महापुरे ज्यांनी 1 षटकार खेचलाय आतापर्यंत. चांगली बॅटिंग करतायत मैदानामध्ये. इथे भागीदारीची गरज आहे, ती भागीदारी बनवतायत. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. झेल सोडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता सौरभ यांचा, पण मनोजने त्याला नकार दिला. परिणामी एका धावेवरती समाधान मानावं लागेल. कॅच पकडण्याची संधी होती. हात आया था मगर मुंह नहीं लगा. एक जीवनदान मिळालं ते क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचा परिणाम सौरभ अजूनही नॉन स्ट्राइक एंडवरती मैदानावरती. धाव संख्या पोहोचेल 30 धावा. 6वं षटक प्रगतीपथावरती. गेंदबाजी मोर्चे पर चले देवदास. क्या बात है. कडक शॉट कव्हरच्या दिशेने. डीप कव्हरला प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, 1 धाव कंप्लीट होईल. चांगली बॅटिंग होते, चांगलं क्षेत्ररक्षण होते, चांगली गोलंदाजी होते, चांगलं क्रिकेट कसबा बावडाच्या या पॅव्हिलियन मैदानावरती तुम्ही बघतात. बरेच प्रेक्षक आज आपला काम, धंदा, उद्योग, व्यवसाय सांभाळून आज संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी मैदानावरती उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील हे जे सर्व खेळाडू आहेत ते कशा पद्धतीने खेळतायत त्याचा आनंद घेत आहेत. आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगली बॅटिंग होते मैदानामध्ये. तो बॅटिंग करतोय, तो बॅटर दोन्हीही. आतापर्यंत अफलातून बॅटिंग होते. सुरुवातीच्या काही 4 षटकामध्ये पडझड झाली होती, पण त्यानंतर मात्र संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न हे दोन्ही बॅटर करतायत आणि त्याचाच परिणाम. धाव संख्या आता झाली आहे 35 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती देवदास. चांगला बॉल. एक यॉर्कर लाईनचा चेंडू. मनोज सकपाळ यांना काही समजला नाही. माफ करा, सौरभला काही समजला नाही. बॉल डॉट येईल. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे देवदास यांच्या षटकामधील तिला फक्त 14 धावा आणि संघाची धाव संख्या आहे 6 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात.
6 षटकांची समाप्ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा. कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरे बावडा क्रिकेट क्लब व बावड्यातील सर्व क्रीडा मंडळे यांच्या वतीने आयोजित कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व गावातील खेळाडूंना एक व्यासपीठ दिलेलं आहे. आपल्या खेळाचं तुम्ही प्रात्यक्षिक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घडवावं आणि ते लोकांसमोर यावं यासाठी tenniscricket.in वरती या क्रिकेट मॅचचं लाईव्ह प्रक्षेपण देखील आहे. तुम्ही घर बसल्या पूर्ण जगभर या मॅच बघू शकता आणि ते श्रेय दिलं जातंय बावडा क्रिकेट क्लबला. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, यष्टीरक्षकाला काही समजला नाही. एक धाव मिळेल, धाव संख्या पोहोचेल 36. 7वं षटक चालू आहे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिली इनिंग सुरू आहे. पहिल्या इनिंग मधील 11 चेंडूंचा खेळ बाकी. धाव संख्या 36 धावा. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा दिसेल आपल्याला वैभव. हेलीकॉप्टर शॉट, क्या बात है, तालियां गूंजनी चाहिए दोस्तों इस शॉट के ऊपर. स्टैंड एंड डिलीवर, जगह पे से ही खड़े खड़े गेंद को खोद कर निकाला, उड़ाया और गेंद को सीमा रेखा के बाहर भेज दिया. क्या बात है सौरभ, इस शॉट के लिए क्या कहूं मैं, कहने के लिए लफ्ज ही नहीं है. इतना खूबसूरत शॉट, आसमान को छूती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन के लिए. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅट मध्ये तेवढा संपर्क झाला नाही. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या दुसरी धाव देखील पूर्ण करतायत. धाव संख्या पोहोचेल 44. मुल्तान का सुलतान नवाब नवाजगड वीरेंद्र सेवकच्या जर्सी क्रमांकावरती धाव संख्या 44. 7वं षटक चालू आहे. 3 चेंडू झालेले आहेत. वैभव गोलंदाजी मार्ग वरती. थोडंसं मागडं षटक त्यांचं, कारण बॅटिंग करतोय तो सौरभ. वैभव आणि सौरभ असा रणसंग्राम मैदानामध्ये. यावेळी जाऊन पायावरती चेंडू आदळला, यष्ट्यांच्या समोर बॅट्समन आदळला आणि त्यामुळेच पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने. वैभवला माघारी, सौरभला माघारी जावं लागेल. अजून एक हादरा, 4था हादरा. हा बॅटिंग करणारा संघ म्हणजेच अभिजित मखदूम 11चा संघ यांना हा 4था हादरा बसेल. 44 धावसंख्येवरती 4 विकेट, म्हणजे नेल्सन फिगर, नेल्सन स्कोर तुम्हाला बघायला मिळतोय. 4 विकेट आणि 44 धावा. 4 4 4 4 4 अंकों से खचाखच भरा हुआ है हमारा स्कोर बुक. न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत. 15 चेंडू मध्ये 2 षटकारांशी 22 धावांची एक बहारदार खेळी सौरभ कडून बघायला मिळाली. टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे मित्रांनो सौरभसाठी, कारण ज्या पद्धतीने सौरभने आपल्या संघासाठी बॅटिंग केली आणि ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या बाहेर जात असतात आणि तुमच्या खेम्यामधून तुमचे सहकारी ज्यावेळी टाळ्या वाजवतात तुमच्यासाठी, त्यावेळी तुमचं देखील ऊर भरून येतं आणि तुमच्या गावातील ज्यावेळी लोक मैदानावरती येऊन ह्या टाळ्या तुमच्यासाठी ऐकत असतात त्यावेळी त्यांचं देखील ऊर भरून येतं आणि ते सौरभने या ठिकाणी करून दाखवलं. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज यावेळी उडावलाय. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली, कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. OUT आउट. 5वा हादरा. ओमकारला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. संदीप मकवाना कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. सॅप हँड मध्ये त्यांच्या चेंडू जातोय. सकाळपासून दुपारपासून मी बघतोय त्यांचे क्षेत्ररक्षण, जसं हाताला फॅविकॉल लावून यावं तशा पद्धतीनं त्यांच्या हातामध्ये जाऊन बॉल चिपकतायत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण हे संदीप मकवाना यांचं. परिणामी 5वां विकेट. गोल्डन डक का शिकार बन चुके हैं टॉनी. न्यू बैटर आए हैं टॉनी बावडेकर. अमोल जी ने इनके बारे में बहुत सारी जिक्र की है. मैं क्या करूं जिक्र, मैं क्या कहूं इनके बारे में. टॉनी नाम ही काफी है. टोनी बावडेकर मैदानामध्ये पावलं ठेवतायत. आक्रमक आहेत, विस्फोटक आहेत, खतरनाक आहेत.
आणि आज आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर तशा पद्धतीनं बॅटिंग करतील का हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आतापर्यंत 2 विकेट घेतो. हॅट्रिकची संधी, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेल उडाला जातोय आणि या स्पर्धेची हॅट्रिक प्राप्त करतोय तो वैभव. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो वैभव साठी. पहिली हॅट्रिक कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 ची प्राप्त करतोय तो वैभव. वैभव आणि वैभव, प्रेक्षकांमधून देखील टाळ्यांचा आवाज येतोय वैभव साठी. प्रेक्षक फक्त षटकार आणि चौकारच बघायला येत नाहीत, तर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, जेवढ्या वेगाने गोलंदाजी करतोय, त्या वेगापेक्षा त्याच्याजवळ कोणत्या प्रकारच्या कल्पकतेने गोलंदाजी करतोय हे बघण्यासाठी प्रेक्षक येत आहेत. आणि प्रेक्षकांची मनं देखील वैभव जिंकतोय, हॅट्रिक प्राप्त करतोय. विकेट किपर कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये आणि झेल पकडतोय. 6वा हादरा बघा, 44 धावांवरती गाडी अडकली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा होत्या. आता 7 षटकांची समाप्ती झाली. 6 गड्यांच्या मोबदल्यात आहे तिथेच गाडी, म्हणजे 44 धावांवरतीच अडकली आहे. शेवटचं षटक घेऊन कोण येईल? सद्दाम मुलानी. आतापर्यंत त्यांनी 1 षटक पेश केलाय. एका षटकामध्ये धावा दिल्या फक्त 4, 1 गडी बाद केला, म्हणजे चांगली बॉलिंग सद्दाम मुलानी यांनी केलेली आहे. आता उरलेल्या 6 चेंडूमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. मनोज सकपाळ ज्यांच्या नावात दमखम आहे, बराच अनुभव आहे पाठीशी, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्यांनी पटकवलाय. आज तुम्हाला घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर तो कारनामा पुन्हा एकदा सिद्ध करायचा आहे. कुडाळच्या मैदानावरती अफलातून बॅटिंग तुमची बघितली होती. 6 चेंडूमध्ये 6 षटकार तुमचे आम्ही बघितले होते. तेच मनोज सकपाळ बॅटिंग करतायत. सद्दाम मुलानी यांचा हा वेगवान चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बऱ्याच वेळानंतर एका धावेने धावसंख्या वृद्धिंगत होताना, धावसंख्या 45 धावा, 5 चेंडूंचा खेळ बाकी, 6 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावा, 5 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूमध्ये 12 धावांनिशी खेळतायत मनोज सकपाळ. तर नॉन स्ट्राईक वरती आहेत प्रशांत. गेन अंदर दंडी बाहेर. बघा, ज्यावेळी मनोज सकपाळ नॉन स्ट्राईक वरती आहेत, मागचे 4 बॉल तोपर्यंत 4 गडी बाद पण झालेत, म्हणजे त्यांना कोण स्ट्राईकच देत नाही आहेत आणि त्याचा परिणाम ते नॉन स्ट्राईक वरती आहेत. इकडे एका बाजूला प्रत्येक बॅट्समन आयाराम गयाराम असं वाटायला लागलं. पॅव्हिलियन मध्ये कोणती हिरोईन बसली आहे की काय, तिला भेटण्यासाठी यांना घाई आहे की काय, अशी प्रश्नचिन्ह सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये. धावसंख्या झालेली आहे ती 7 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा होत्या. एका रन साठी, तो सुद्धा 1 रन कोणी बनवला तर मनोज सकपाळ यांनी, आणि बाकीचे सर्व 4 फलंदाज बाद झालेले आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. न्यू बॅटर मैदानामध्ये आहे. जितेंद्र याच्या बॅटमधून एक हा शॉट डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. जितेंद्रने आपलं अकाउंट ओपन केलं, स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईक मिळेल ती मनोज यांच्या जवळ, ज्यांनी 10 चेंडूमध्ये 12 धावा केलेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, 2 खेळाडू आहेत त्या ठिकाणी आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, त्यामुळे फक्त 2 धावा मिळतील. शॉट तर खूप चांगला होता, 2 खेळाडूंच्या मध्ये खेळलेला हा शॉट होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं, त्याचा परिणाम फक्त 2च धावा मिळतील. 2 धावांनिशी धावसंख्या पोहोचेल 48. 47 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र गुणलेखक बदललेले आहेत. सिद्धार्थ माने आमच्या सोबत बसून गुणलेखन करतायत. पुढे जाऊन क्या बात आहे, प्रॉपर टायमिंग केलं, 1 धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी धावतायत. धाव बाद करण्याची संधी आहे का?
नाही. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. मनोज आणि जितेंद्र आणि या 2 धावांशी बॅटिंग करणारा संघ म्हणजे अभिजित मगदुम 11 संघ आपल्या 50 धावा कंप्लीट करतोय. शेवटचा एक चेंडू घेऊन सद्दाम मुलाने अफलातून बॉलिंगचं प्रदर्शन उडवलाय. चेंडू बराच काळ हवेत आहे आणि गोलंदाज स्वतः त्या झेल खाली. मनोजचा खेळ खतम झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ खतम झालाय. 8 षटकाच्या समाप्तीनंतर 8 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या आहे 50. म्हणजे पुढच्या इनिंगला बॅटिंग करणारा संघ जो आहे MK स्पोर्ट जयसिंगपूर, या संघाला 48 चेंडू मध्ये 51 धावांची गरज आहे. आव्हान थोडंसं छोटा है पण सीमित ओवर के मुकाबले में भाकीत कुछ कहा नहीं जा सकता. मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही सांगू शकत नाही की काय होईल. कोणतंच आव्हान कधी पण छोटं नसतं आणि कधी पण मोठं नसतं जोपर्यंत ते पूर्ण होत नाही. त्यामुळे 8 षटकामध्ये 51 धावा. जर सुरुवातीची 2 षटकं चांगली पडली तर या मॅच मध्ये रोमांच आहे. या मॅच मध्ये मजा आहे. ही मॅच खूप मस्त होईल. पहिल्या 2 षटकं चांगली पडली तर गोलंदाजांवरती पूर्ण मदार आणि क्षेत्ररक्षकांवरती पूर्ण मदार ही अवलंबून आहे. जाऊया पुढच्या इनिंग मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. 8 षटकामध्ये 51 धावांचा पाठलाग MK स्पोर्ट जयसिंगपूर करतोय का हे पाहावं लागेल की अभिजित मगदुम 11 संघ या 51 धावांपासून त्यांना रोखतोय का हे पाहावं लागेल. आजच्या दिवसामध्ये महालक्ष्मी स्पोर्ट सुपर 8 मध्ये प्रवेश करतोय. आपण पाहत आहात नंदकुमार उल्पे ज्यांनी 8 चेंडू मध्ये 4 धावा केल्या. शिवाजी खांडेकर यांनी 5 चेंडू मध्ये 3 धावा केल्या. आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला. एक मॅन ऑफ द मॅच देखील त्यांनी घेतली आहे. त्यानंतर सौरभ महापूर, क्या बात है, 2 खणखणीत षटकार. तो हेलिकॉप्टर कोण विसरणार नाही. 15 चेंडू मध्ये 22 धावा बनवल्या. अक्षय लाड मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. 3 बॉल मध्ये 12 धावा ज्याने केल्या होत्या. यावेळी मात्र 3 बॉल मध्ये 1 रन काढून ते बाद झाले. त्यानंतर आले मनोज सकपाळ, पूर्ण अनुभवानिशी मैदानामध्ये उभे राहिले होते. चांगला खेळ केला. पारी त्यांनी सजवली, सवरली, एक आकार दिला धावसंख्येला. 13 चेंडू मध्ये 16 धावांची एक बारदार खेळी केली. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आऊट झाले. आणि त्यानंतर बघा ओमकार, टोनी, प्रशांत 0-0-0 आणि जितेंद्र मात्र एका चेंडूमध्ये 1च धाव नाबाद. आणि त्यामुळे धावसंख्या 50 धावा. बॉलिंग एनालिसिस बघा. वैभव चांगली बॉलिंग केली. 2 षटकामध्ये 12 धावा, 3 धावा त्याने मिळवल्या. वैभवने हॅट्रिक देखील प्राप्त केली. या स्पर्धेची पहिली वहिली हॅट्रिक, गोल्डन आर्म ज्याला म्हणतात, तो वैभव खबाले कमाल आहे ज्याने हॅट्रिक प्राप्त केली. त्यानंतर सद्दाम मुलानी 2 षटकामध्ये 9 धावा दिल्या. त्याने देखील 3 विकेट मिळवले. नागेश पाटील याने 2 षटकामध्ये 13 धावा दिल्या. त्याने देखील 2 विकेट मिळवले. देवदास पडियाल जरी विकेट मिळवले नाही तरी धावांवरती त्यांनी अंकुश लावला. 2 षटकामध्ये धावा दिल्या 14. आणि मागच्या मॅचचा हिरो आहे हा. आज जे 4 मॅच झाले ना त्या 4 मध्ये फक्त शिवाजी 3 वेळा शिवाजी नावाचा गजर झाला. 3 वेळा शिवाजी नावाच्या खेळाडूने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. फक्त एक मात्र देवदास पटियार यांनी 4था मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. आता ही 5वी मॅच आहे. कोण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवेल हे देखील बघावं लागेल. कोणता संघ ही मॅच जिंकतो हे देखील बघावं लागेल. आणि हे सगळं सांगण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे गावचे सुपुत्र जे पशुवैद्यकीय शाखेमध्ये सध्या कार्यरत आहेत. सिलिकाचे एक व्यावसायिक आहेत. अमोलजी जमदाडे यांच्याजवळ माईक सुपूर्द करतो आणि मी थोड्या वेळासाठी आपली रजा घेतो. धन्यवाद.
हॅलो चिक. चला एक्स्ट्रा खेळाडू बॅटिंग करणारी क्रिकेट टीम मैदानामध्ये आपण लगेच पाठवायचं. एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर संदीप मकवान आहे. चला बॅटिंग करणारी क्रिकेट टीम 1 मिनिटाच्या आतमध्ये एक्स्ट्रा खेळाडू आला नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची काळजी घ्या. तुम्हाला वारंवार आम्ही अनाउन्स करतो आहोत सातत्याने, यानंतर अजिबात अनाउन्स केलं जाणार नाहीये. एकावन्न धावांचं लक्ष आहे. यावेळेला झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय संदीप मकवानने. स्वीप करायचे बॉलला, चेंडू नीट बॅटवरती आला नाहीये. दुसऱ्या धावेसाठी सरसावलेत आणि बघता बघता 2 धावांची लहर देखील आली आहे. दुहेरी धावांनी स्वतःचं खातं ओपन केलंय, टीमचं खातं देखील ओपन केलंय संदीप मकवाना यांच्या बॅटमधून. संदीप मकवाना असा खेळाडू आहे ज्याने आतापर्यंत मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपलं खूप मोठं योगदान दिलंय. मात्र या स्पर्धेमध्ये थोडासा संघर्ष चाललाय. फुल टॉस बॅटवरती घेतलाय, ड्राईव्ह केलंय बॉलला. आपण पाहतोय काऊ क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. सिंगल आली आहे आणि एका सिंगलने टीमची धावसंख्या बदलते 3 वरती. 48 धावांची अजून गरज. 46 चेंडू आणि 48 धावा. जवळपास शमसर रन बॉल अशी सिच्युएशन मैदानामध्ये आली आहे. आणि क्रिकेटचे एक्सपर्ट आपल्याला काय सांगतात, की क्रिकेटचे एक्सपर्ट सांगतात की जर तुम्हाला धावा रोखायचे आहेत तर तुम्हाला विकेट मिळवावी लागतील आणि तेच काम गोलंदाजी करणाऱ्या टीमला करावं लागेल. तुम्हाला लवकरात लवकर विकेट मिळवावी लागतील. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय स्ट्रायकिंग रेंजच्या बॅटर शुभम मडकेने. एकेरी धाब्याने त्याने देखील आपलं खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 4. कोल्हापूर प्रीमियर लीग या स्पर्धेमधला आजचा 4था दिवस. 4थ्या दिवसातील ही शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये पुन्हा एकदा झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय. सातत्याने जर आपण पाहिलं तर आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न संदीप मकवाना करतोय आणि 2 प्रयत्नांमध्ये त्याला यश देखील आलंय. एकंदरीत टीमची धावसंख्या बदलते 5. 44 चेंडू 46 धावांची आवश्यकता. पहिलं षटक ड्राईव्ह केले, सुंदर फटका, जमिनीची मदत घेतली आहे. सिंगल देखील पुन्हा एकदा आली आहे आणि एका सिंगलने टीमची धावसंख्या फलकावरती लागते 6. सुरुवातीच्या शांततेच्या कालावधीमध्ये संयमी फलंदाजी करताना आपल्याला दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. विकेट द्यायची नाहीये आणि त्यामुळेच रणनीती जी आखली आहे. अकुटप्याचा बॉल बॅकफुटवरती जात पंच केलंय बॉलला. गॅप खूप मोठा आहे आणि पाठलाग चाललाय. भाग मिल्का भाग. यावेळेला सरळ क्षेत्ररक्षक आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये आलाय. इतका वेग आहे मात्र चेंडूचा वेग खूप जास्त होता क्षेत्ररक्षकाच्या आणि त्यामुळे चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामधली शर्यत अखेरच्या क्षणी चेंडूने जिंकली आहे. चेंडू कव्हर्सला आलाय चौकारासाठी. पहिलं षटक संपलंय आणि फलकावरती आले 10 धावा. बॅटिंग करणारी क्रिकेट टीम 51 धावांचा
सोबत गुणलेखन करतायत सिद्धार्थ माने, खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून चाललंय. त्याच पद्धतीने सलीम भैया, एका छताखाली सगळं काही, हे देखील आमचे गुणलेखक आहेत आणि जी अचूक अशी माहिती आमच्यापर्यंत देत आहेत त्यांचं देखील कौतुक आहे. गोलंदाज तयार, वरती आला बॉल, ड्राईव्ह केलाय, गलीमधून काढण्याचा प्रयत्न इथे केला स्ट्रायकिंगच्या बॅटर शुभमने. एकेरी धाब्याने स्ट्राईक रोटेट केली आहे. संदीप मकवाना आणि शुभम मडके ही जोडी मैदानामध्ये फलंदाजीसाठी आली आहे धावाचं सुरुवात करण्यासाठी. धावाचं दुसरं सत्र मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण पाहतो. अभिजित मगदुम 11 क्रिकेट टीम थोडीशी बॅकफूट वरती आहे, मात्र त्यांच्यामध्ये जोश तेव्हाच येईल ज्या वेळेला विकेट मिळतील आणि विकेट मिळवण्याच्या उद्देशाने गोलंदाजी मार्क वरती देखील तयार झालाय. यावेळेला चेंडू वरती आहे, हवेमध्ये चेंडू स्वतः गोलंदाज पोहोचला आणि हा झेल देखील सोडलाय. धावबाद करण्याची संधी टोनी पावडेकर यांनी खूप प्रचंड वेगामध्ये फेकी केली होती स्ट्रायकिंग एंडला, मात्र ती देखील चुकली आहे. आपण जर पाहिलं तर किस्मत हमेशा बहादूर का साथ देती है, नशिबाने साथ या वेळेला दोन्ही वेळेला संदीप मकवानाला दिली आहे. सुरुवातीला झेल सुटला आणि त्यानंतर धावबाद होता होता देखील वाचला. त्यामुळे एकाच फटक्यामध्ये दोन वेळा बाद होताना वाचला संदीप मकवाना आणि त्यामुळे असंच म्हणावं लागेल की संदीप मकवानावरती नशीब खुश झालंय. खूप अवघड थोडासा झेल होता, कारण गोलंदाजी करून चेंडू टाकल्यानंतर बॉल रिलीज झाल्यानंतर चेंडूपर्यंत प्रवास करत जाणं इतकं सोपं नसतं मित्रांनो, मात्र ते अवघड काम सोपं करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. रिवर्सचा प्रयत्न संदीप मकवानाने केलाय, जो क्वचितच आपल्याला पाहायला मिळतो आगळे वेगळे फटके खेळताना. यावेळेला सरळ बॅटने धावा त्याच्या येत नाहीये, त्यामुळे बॅट आडवी करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत 10 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. टीमची धावसंख्या आहे 13, 1.3 षटकामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे पूल केलाय, गॅप आहे मिड विकेट आणि काऊ क्षेत्रामध्ये. हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिलं, मात्र मिड विकेटच्या दरम्यान चेंडूला रोखलंय क्षेत्ररक्षकाने. 2 धावांची लहर पाहायला मिळते व दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या वधारते 15. 38 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज. अडतीस चेंडू 36 धावा हे समीकरण. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये होता. शिवाजी गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि शिवाजी यांच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी होते. धावबादचं अपील केले, तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे ऑनफिल्ड अंपायरने आणि तिसऱ्या पंचांच्या मदतीने हा डिसिजन देखील तुमच्यापर्यंत येईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 15 धावा आणि या निर्णयानंतर धावसंख्या बदलेल. नॉट आउट, तिसऱ्या पंचांनी डिसिजन कळवलाय की नॉट आउट. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. चौदा धावा संदीप मकवाना याच्या खात्यावरती आहेत. शुभम खेळतोय 3 धावांवरती. 17 धावा फलकावरती लागलेत. विजयाचं लक्ष आता मात्र कमी होत चाललंय. 17 धावांची भागीदारी और पिच ताकद नजाकत देखील पाहायला मिळाली आणि संदीप मकवाना ब्रँडेड फटका निघालाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय बॉलला. षटकार. संघ मालक आलेले आहेत महेश कलंगुटगेजी आणि त्यामुळे थोडासा प्रभावित नक्की झालाय संदीप मकवाना. त्यामुळे त्याच्या बॅट मधून धावा देखील येत आहेत. संघाचे संघ मालक महेश कलंगुटगेजी जे जयसिंगपूर नगरपालिकेचे नगरसेवक देखील आहेत. आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अभिजित मगदुम यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यामुळे वाढदिवसाची विजयाने भेट देतील की नगरसेवक साहेब आमचे आहेत महेश कलंगुटगेजी यांना मात्र विजयाची भेट मिळेल. कोणता संघ या मालिकेमध्ये कायम राहील आणि कोणता संघ या मालिकेतनं आउट होईल
याच्यामध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी राहिला आहे. 36 चेंडू 28 ची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या MK स्पोर्ट क्रिकेट जयसिंगपूर क्रिकेट टीमला या मॅच मध्ये. पाहिलं तर गेंद के ऊपर बल्ला भारी नजर आता हुआ इस मैच में. चेंडूवरती बॅट भारी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या कालावधीमध्ये गोलंदाजीमध्ये बदल केलाय. 36 चेंडू 28 ची आवश्यकता आहे. शिव यादवच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. शिव यादव तयार. मेडिकल कॉलेज एंड कडून गोलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार शुभम मडके. 23 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेला हलक्या हाताने खेळलाय. शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एकेरी धावा इथे वाचवायच्या आहेत. मात्र एकेरी धावा जर का आल्या तर प्रेशर बनणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीम वरती. तुम्हाला धावा रोखायच्या आहेत आणि जर तुम्ही धावा रोखलात तरच फलंदाज काहीतरी चूक करू शकतो आणि त्यानंतर विकेट जाईल. त्यामुळे ऑस्ट्रेलियन स्टाईलने क्षेत्ररक्षण सजवण्याची आवश्यकता आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्रिकेट टीमला. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट एकेरी दुहेरी धावांवरती भर द्यावा लागेल. संदीप मकवानाने यावेळेला प्रचंड वेगामध्ये बॅट फिरवली आहे. चेंडू स्लॉट मध्ये जरूर होता संदीप मकवानाच्या आणि तोच संदीप मकवानाला समोरच्या प्लॉट मध्ये पाठवायचा होता. मात्र बॅट आणि बॉल मध्ये अजिबात संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू आपण पाहिलाय. 2 षटक 2 चेंडूंचा खेळ संपलाय. शिव यादव कमबॅक करेल का? संदीप मकवानाची विकेट हवी आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आणि ती विकेट मिळवून देईल का शिव? यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल सोडला. जर का 2 झेल झाले असते तर हा सामना देखील बनला असता. प्रेक्षकांना आता मात्र प्रश्न पडला की संदीप मकवाना हातामध्ये मिस्टर इंडियाचं घड्याळ घालून आलाय का? जादुई गोलंदाजी आहे. तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली आहे ॲक्शनसाठी. आपण जर पाहिलं तर या संपूर्ण मालिकेमध्ये आक्षेपार्ह गोलंदाजी अजिबात चालणार नाहीये आणि त्यामुळेच बॅटिंग करणाऱ्या टीमने पंचांकडे मागणी केली आहे की थोडीशी शैली वेगळी वाटते आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांची मदत मागितली ऑनफिल्ड अंपायरने. तर काही क्षणातच हा डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. सामना मैदानामध्ये चालू आहे. अभिजित मगदुम 11 क्रिकेट टीम ज्यांनी प्रथमतः बॅटिंग करत असताना 50 धावा बनवल्या आणि त्यानंतर 51 धावांचा पाठलाग चाललाय MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमच्या माध्यमातून. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. ऑन साइडला प्ले केला. यावेळेस सुंदर फटका. पहिली धाव प्रचंड वेगात. दुसरी धाव घेण्यासाठी सरसावले जरूर. फेकी देखील आली आहे आणि बघता बघता 2 धावांची लहर पाहायला मिळाली. शिव यादव गोलंदाजी मार्क वरती आहे. 2 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे. रिक्वायर्ड रन रेट खूप कमी आपल्याला पाहायला मिळते 4.73 चं. 27 धावा फलकावरती आहेत. लेग स्टिकच्या बाहेर पंचांनी वाईड बॉल देखील कळवलाय. यावेळेला आपण पाहतो की पंचांचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त 1 धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एका अतिरिक्त धावेने टीमचा धावफलक पुढे जातोय 29 वरती. विजयाचं लक्ष्य खूप कमी झालंय. टार्गेट आहे फक्त 51 धावांचं. 21 धावांचं योगदान संदीप मकवानाने दिले. शुभम मडके 6 धावांवरती खेळतोय.
यावेळेला उडवण्याचा प्रयत्न केलाय संदीप मकवानाचे प्रयत्न अजूनही प्रयत्नच राहत आहेत. मात्र 12 चेंडूमध्ये 21 धावा देखील त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आलेत. 2.5 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा फलकावरती आहेत. विजयाचं लक्ष्य आहे ते 51 धावांचं आहे. शिव यादव गोलंदाजीसाठी तयार. मेडिकल कॉलेज एंड कडून यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर गेलाय संदीप मकवाना. बॅट वरती बॉल घेतलाय आणि चेंडू आपण पाहतो लॉंग लेग एरियामध्ये खेळलाय चौकारासाठी. संदीप मकवानाला बहुधा हा सामना शमसर लवकरात लवकर संपवायचा आहे आणि तोच प्रयत्न संदीप मकवानाचा इथे चाललाय. एका बाजूला जर आपण पाहिली तर अभिजित मगदुम 11 क्रिकेट टीम ज्यांना मागचा सामना जिंकण्याची संधी होतीच आणि त्यांच्या हातातोंडाशी आलेला विजय निसटून गेला आणि त्यामुळेच या संघाला कुठेतरी खूप मोठं दुःख झालं असेल. आणि म्हणूनच आम्ही सातत्याने सांगतो की मित्रांनो, संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जरा जरी विलंब केलात तरी बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा. संधी जेवढा छोटा शब्द आहे तेवढ्या छोट्या वेळेसाठी येते आणि ती संधी ज्यावेळेला गमावली अभिजित मगदुम 11 क्रिकेट टीमने, त्यानंतर मात्र ती संधी पुन्हा आली नाहीये. MK साहेब प्रचंड खुश झालेले आपल्याला डगआउट मध्ये पाहायला मिळत आहेत आणि संघाच्या प्रदर्शनावरती ते खुश आहेत, कारण संघाने खूप चांगलं प्रदर्शन देखील केलंय. एक सामना या अगोदर जरूर गमावला मात्र त्यानंतर कमबॅक केलं. या सामन्यावरती सगळं काही अवलंबून असेल आणि हा सामना जिंकला तर सुपर 8 मधला मार्ग मात्र निश्चित होईल आणि सुपर 8 मधला 8वा संघ आपल्याला मिळणार आहे. यावेळेला ऑन साइडला मनोज संगपाळ गोलंदाजी मार्गवरती आहेत. फक्त दिशा दिली, प्लिक केलंय, मनगटाच्या साहाय्याने बॉलला टर्न केलंय मिड विकेट एरियामध्ये. एकेरी धावेने टीमची धावसंख्या बदलते. फलकावरती लागलेत आतापर्यंत 34 धावा. आमच्या सोबत श्याम सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेले आहेत. यावेळेला उडवलाय बॉल मिड विकेट बॉडी लाईनच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या बॉडी लाईनच्या बाहेर देखील गेलाय. एक टप्पा घेत चेंडू फरार चौकार. श्याम सर, संदीप मकवानाची बॅट आता मात्र बोलायला लागली आहे. 38 धावा फलकावरती आले तर मनोज सकपाळने हा खराब चेंडू टाकलाय. 28 मध्ये 13 ची गरज आहे. काय सांगाल अमोल? ज्यावेळी दुसरी मॅच सुरू होती, टॉस साठी दोन्ही खेळाडू आले होते आणि त्यावेळी तुम्ही प्रश्न विचारला होता. बघा, मैदानामध्ये तिसरी कॅच देखील त्या क्षेत्ररक्षकाकडून सुटली जाते. म्हणजे नशिबाची साथ ही संदीप मकवानाच्या बाजूने आहे. आणि मनोज सकपाळ यांनी सांगितलं होतं की जर संदीप मकवाना मैदानावरती राहिले तर एक हाती मॅच संपवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. या अगोदरच्या दुसऱ्या मॅचच्या मध्ये ते लवकर बाद झाले होते, पण या मॅच मध्ये माझे करिश्मा करतायत. हा पहा शॉट, हा चेंडू जाईल कुठं? जाईल बराच 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 दूर. आणि हा कोल्हापूर प्रीमियर लीग षटकार संदीप मकवानाच्या बॅटमधून. ये देखिएगा, पैरों पर डाली हुई गेंद और एक बड़ा सिक्सर. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू सन्मान देतोय. एक धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेसाठी धावतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आता मात्र धावा झाल्यात 48 आणि गरज आहे ती फक्त आणि फक्त 3 धावांची. चेंडू शिल्लक आहेत ते भरपूर भरपूर आणि भरपूर शिल्लक आहेत. 25 चेंडू आणि 3 धावा. या वेळेला जर आपण पाहिले तर 48 धावा फलकावरती लागलेत. 48 धावा फलकावरती लागलेत. 39 धावांवरती विकेट आली आहे व्यक्तिगत संदीप मकवानाची. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर संदीप मकवाना थोडासा नाराज नक्की असेल, कारण त्याला हा सामना संपवायचा होता आणि संघ मालक देखील संदीप मकवानाची खेळी पाहण्यासाठीच मैदानामध्ये आले होते. ते देखील प्रचंड खुश झालेत. संदीप मकवाना फॉर्म मध्ये परतलाय, तो आपल्या रिदम मध्ये आलाय आणि पुढच्या सामन्यासाठी अपील केलंय. फिंगर्स अप झालेत. लेग बिफोर विकेट संदीप मकवाना मधल्या टीच्या समोर सापडलाय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये
48 धावांवरती पहिली विकेट आली आहे. फक्त 3 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि विजयासाठी फक्त 3 धावांची गरज या मॅच मध्ये MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमला. लेग बिफोर विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. नेमका मधल्या एसटीच्या समोर सापडलाय आणि एक अचूक असा डिसिजन पंचांनी पुन्हा एकदा दिलाय. खूप चांगलं काम आमचे ऑफिशियल्स करतायत. फक्त 3 धावांची गरज आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 24 चेंडू 3 धावांची गरज. अकुट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने घुमवलंय बॉलला. विजयाचा चौकार. 4 धावांनी MS धोनी स्टाईलने हा सामना संपवलाय. MK साहेब प्रचंड खुश झालेत आणि अक्षय देखील खुश झालाय. MK खुश झालेले आहेतच, त्याही पेक्षा अक्षय देखील प्रचंड खुश झालेला आपल्याला पाहायला मिळालाय. वा, सेलिब्रेशन तर नक्की होईल. मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अभिजित मगदुम 11 क्रिकेट टीमने देखील खूप चांगला खेळ केला. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला सामने पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर उपउपांत्य फेरीचा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीम विरोधामध्ये शंभू राजे स्पोर्ट क्रिकेट टीम. दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिला सामना सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. याची देखील प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता पुढचा सामना आपण लगेचच खेळवणार आहोत. ओम साई अद्विता स्पोर्ट जयसिंगपूर आणि त्यांच्या विरोधामध्ये SK रॉयल किंग स्पोर्ट हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा उपांत्य फेरीचा सामना, उपांत्य पूर्व फेरीचा सामना युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम बनाम अभिजित मगदुम स्पोर्ट. चौथा उपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीम विरोधामध्ये अदिती विरू पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम आपल्याला पाहायला मिळेल. चला